या सगळ्या उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या पूर्णपणाच्या तथ्यहीन आणि निराधार आहेत. जयंतरावची आमची तिथे भेटी झाली नाही. जयंतरावांनी त्या संदर्भातला खुलासा केला की त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ कुठल्या कारणासाठी मागितली होती. मीच आपल्या वाहिन्यांच्या मार्फत त्यांचा खुलासा काल ऐकला की त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बद्दलचा काहीतरी मुद्दा होता असं त्यांनी काल खुलासा केला. जयंतरावसुद्धा 90पासून राज्याच्या राजकारणात आहेत, आमदार आहेत, मंत्री राहिले दीर्घकाळ. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडली. बाकी मी आणि प्रफुल्लबाई आम्ही होतो, आमचे काही वेगळे विषय होते, त्या विषयावरती आमची चर्चा झाली. त्याच्यानंतर प्रफुल्लबाईंना जायचं होतं परदेशामध्ये, त्याप्रमाणे ते गेले. नाही, हा प्रश्न पक्षांतर्गत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं काही कारण नाही. आम्ही बहिणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ज्या वेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं. सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता. पण मी काय करतो आहे, मला काय वाटतं आहे हे सहजगत्या दादांना समजत होतं. दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं. त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही, उद्भवतच नाही. नाही, बोलून घेतलं विचारलं वगैरे हा काय भाग नाही. नियमितपणाने आम्ही भेटत असतो. बोलून घेणं आणि विचारणं हा काय भाग नाही आमच्यात. वी आर हॅव्हिंग व्हेरी गुड ट्युनिंग. आम्ही परस्परांच्या संपर्कात नियमितपणाने असतो. त्या बोलून घेतलं विचारलं गेलं असं नाही. आम्ही सगळे वरिष्ठ सहकारी त्या ठिकाणी बदलवतो. अनेक बाबींच्यावरती चर्चा होती. 2 दिवस पूर्वी सोमवारीसुद्धा आम्ही भेटणार होतो, परंतु बहिणी त्याला बारामतीला गेल्या. बारामतीवरून सुद्धा त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्या त्यावेळेला सुद्धा त्यांचा माझा फोन झाला होता, संपर्क झाला होता. त्यामुळे तशा पद्धतीचं काही असल्याचं काही कारण नाही. बघा, मी खासदारी आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. कारण मी पण दीर्घकाळ राजकारणात आहे, मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवार साहेबांनी तर आम्हाला सर्वांनाच राजशिष्टाचार उत्तम शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद कसा परस्परांचे असावा त्या आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी प्रदेशाध्यक्ष आहे. दीर्घकाळ वेगवेगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे. त्यामुळे एकमेकाचा सन्मान, ट्युनिंग, पक्ष मजबूतीने पुढे उभं करणं या बाबतीमध्ये आम्ही एकमताने काम करत असतो. आता नवीन शोध तुम्ही लावला आहे अक्षय. असं हा पण विषय तुम्ही अविश्वास हा शब्द सुद्धा तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय. मी कधी ऐकलेलं नाही आमच्या पक्षात अविश्वासा विषय. आपल्याला काय कुठलं सूत्राकडनं माहिती असेल तर ते सूत्र मला कळू द्या, म्हणजे हो मलाही कळेल, माझ्या ज्ञानात भर पडेल. अविश्वास म्हणजे काय, असंवाद म्हणजे काय, म्हणजे मला सुद्धा त्या बाबतीची माहिती होईल. तुमच्या पार्टीचं तर समर्थन आता तर इंडियाच्या अनालिसात उद्या बैठक सुद्धा आहे तुमच्या पार्टीची इंडियाची. पण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस याला समर्थन देते. तुमच्या राजकीय साधारणतः संदर्भात काही चर्चा झाल्या आहेत का? आणि या संदर्भात पण अनेक राजकीय गॉसिप प्रचंड सध्या सुरू आहे. एक असं आहे की गेल्या अधिवेशनात ज्यावेळेला बिल आलं त्यावेळेला
मी इंडियामध्ये आहे, आम्ही मतदान केलं आहे. मतदानाचं मध्ये ज्या वेळेला आकडे पाहिले असतील त्याला ज्या जागेवरती मी बसतो तिथून मतदान बिलाच्या समर्थनार्थ झालेलं आहे, त्यामुळे तो इथं दुमत नाही. आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने बिलाला समर्थन द्यावं की न द्यावं हा त्या पक्षाचा नेतृत्वाचा भाग आहे. काल संसदीय नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा त्या संदर्भातली जी काय भूमिका आहे, उलट त्यांनी त्याच्यातलं जे मी मांडलं ते ऐकलं आपल्या वाहिन्यांच्या मार्फत, की त्या UPAच्या नेत्यांची चर्चा करणार आहेत. एक बिल आल्याच्यानंतर त्याच्यात काय नेमका अंतर्भाव आहे ते बघणार आहेत आणि 24 तासात त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका स्वतंत्रपणाने मांडण्याचा जो अधिकार आहे त्याबद्दल ते मांडतील. ताई आज 4थ्यांदा सभागृहात आहेत, उत्तम संसदपटू आहेत आणि पक्षाची भूमिका घेण्याची क्लॅरिटी त्यांच्या नेतृत्वाकडे त्यांच्याकडे आहे. मग या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने परत प्रश्न उपस्थित राहतात की बिटवीन द लाईन ते काल सांगत होते की कन्सिडरिंग आम्ही करू 50% जर त्या बिलमध्ये असेल संदर्भातला जागांचा लोकसंख्ये न्याय असेल तर अशा परिस्थितीमध्ये परत एकदा चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस की तुमच्यासोबत येईल किंवा इंडियाला सपोर्ट करेल. तर याबाबतची तुमचं स्टँड काय आहे? नाही, याबाबत काही चर्चाच नाही. बिलाला समर्थन करणं म्हणजे इंडियामध्ये येणं असं होत नाही. अनेक बिलं एकमताने पास होतात आत्ताही सभागृहामध्ये. याचा अर्थ UPA काय इंडियामध्ये विलीन झाली का? तर नाही. काही बिलं ज्या वेळेला देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीतून महत्त्वाची असतात ती बिलं एकमताने पास होतात. 14 सालापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार आल्यापासून बरीपैकी बिलं ही एकमताने पास झालेत. काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं, त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलंसुद्धा एकमताने पास होतात. त्याच्यामुळे बिलाला समर्थन आणि मग इंडियामध्ये सहभाग या दोन बाबी भिन्न आहेत. एक दुसरा पण प्रश्न विचारलात की त्यांचं दुसरी राजकीय भूमिका काय, तर ती एकदा ते नेतृत्व इतकं सक्षम असल्यामुळे त्याची स्पष्टता त्यांच्याकडनं मिळेल. स्पष्टता मिळाल्यानंतरच तुमची त्याच्यावरची भूमिका आहे. स्वाभाविकच आहे. एक कसं आहे की वारंवार स्वर्गीय दादा असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या. मी अनेक वेळेला म्हटलं मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठं सुरू झाल्याचं चित्र नाही. सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न असेल किंवा तुमच्या मार्फत येण्याचा प्रयत्न असेल, अर्थात एकत्रित राष्ट्रवादी, तुमचा स्टँड काय असणार? एकला चलोरेचा जी भूमिका अजून कुठे सुरुवातच नाही झाली तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही ना. ज्या गोष्टीची सुरुवातच काय झालेली नसेल तर त्याच्यात काय प्रतिक्रिया देणार? ती मी मगाशीच यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की तशी सुरुवात झाली तर मग चर्चा करणं आवश्यक राहील ना. तशी काही सुरुवातच नसेल तर काय? पूर्णविराम कोणी दिला आहे तर एक मिनिट, पूर्णविराम कोणी दिला आहे तर तिकडून दिला आहे. आम्ही तर काय सुरुवातच कधीच केली नव्हती. कारण दादा असताना दादाच आमचे राष्ट्रीय नेते, जो दादांनी निर्णय घेतला असता त्या निर्णयाचं पूर्णपणाचं समर्थन आम्ही सर्वांनीच मोकळेपणाने एक मताने निश्चितपणाने त्या ठिकाणी केलं असतं. आता बहिणी आमच्या अध्यक्ष आहेत एक भाग, तशी ज्या वेळेला चर्चा येईल त्यावेळेला मग माझं मत मांडीन ना. जी चर्चाच नाही त्याच्याबद्दल आज मत मांडून घाई कशाला करू? मला 40 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाच्यामुळे कधी काय घाई करावी, कधी काय मतप्रदर्शित करावं तेवढं तर नक्की कळतं ना. ज्या वेळेला चर्चेचा सूर कुठेतरी निघेल त्यावेळेला माझं मत काय, आज माझं मत काय आहे ते माझ्या मनात नक्की आहे. मला आज सांगण्याचं काही कारण नाही. समजा ते नसेलच तर सांगून काय करू? मी
तेच म्हटलं येणारच आहे की नाही प्रस्ताव याचीच माहिती नाही, तर मी अनुकूल आणि प्रतिकूलचा विषय काय येतो. सभागृहामध्ये ज्याला मतदान होतं अनुकूल आहे का अनुकूल त्याने हात वर करावं, प्रतिकूल आहे का त्याने प्रतिकूल हात वर करावं, असं सभागृहात होतं. तसं काही नाही आहे इथे. इथे इथे एकेकाळी आम्ही सर्वांनी एकत्रित काम केलं. एक दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वच्छपणाची भूमिका घेतली की बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर चव्हाण साहेबांनी जो विचार दिला तर त्याच्या अनुषंगाने आम्ही NDAमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्रातल्या जनतेने त्याचं स्वागत केलं. आता मुद्दा आला विलिनीकरणाचा, तो दादा असताना चर्चा झाली, मी त्याच्याबद्दल होही म्हटलं. पण दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर इथे इक्वेशनच सगळी बदलली. हे बघा पुन्हा मी सांगतो, जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही. त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्ध खाताची चर्चा झाली. हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही. जयंत पाटलांचा काय संबंध, एक मिनिट जयंतरावचा काय संबंध. जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत, ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे. अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत. त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली. तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही काडी मात्र काही संबंध नाही. राहता राहिला प्रश्न माझ्यापुरता. मी मगाशी स्पष्टपणाने सागरजींचे आपल्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की माझी भेट माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती. मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ते शक्य नाही झालं. प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती ती वेळ मागितली होती. ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना रात्री मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले. परवाच्या दिवशी 2 दिवसांपूर्वी जो नोटिसीचा मुद्दा आला होता त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली की त्या नोटीसला उत्तर देण्याचं किंवा न देण्याचं काही ठरलं. काल आम्ही जरूर त्या विषयावरची चर्चा झाली. आता रविवारी मी पण दिल्लीत असेल, पार्थ पवार पण दिल्लीत असेल कारण अधिवेशन सुरू होत आहे. प्रफुल्लबाई पण दिल्लीत असतील सोमवारपासून. त्यावेळेला या विषयावरती आम्ही दिल्लीमध्ये चर्चा करू. काल या विषयावरती कोर कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत. अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. संध्याकाळमध्ये NDA सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशा राष्ट्रीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की नवा पक्ष आम्ही सोबत घेणार नाही, आमच्यासोबत जे आहेत त्यांना सोडणार नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोडणार नाही. एकंदरीतच काय त्यांना कुठंतरी एक सुतोवाच होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांना आलं पाहिजे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर असं होत असेल तर आपला त्याला पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते देशपातळीवरचे आहेत. त्याने जी भूमिका स्पष्ट केली ती NDAच्या वतीने भारतीय जनता पक्षाची म्हणूनच स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. मी अनेक वार आपल्याजवळ संवाद करताना बोललो की NDA म्हणजे काय तर भाजपच्या नेतृत्वाखाली समविचारी किंवा NDAमध्ये सहभागी झालेले पक्ष म्हणजे NDA. UPA म्हणजे काय तर काँग्रेस प्रणित आघाडी. त्याच्यामुळे जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली ती भारतीय जनता पक्षाची स्वाभाविकपणाने NDAचं प्रमुखत्व ज्या पक्षाकडे आहे त्यांनी मांडली की आता NDAमध्ये नवीन पक्ष नाही. त्याच्यामुळे ती भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट मांडली. आता त्यांनी ती मांडल्याच्या नंतर मग इतर देशामध्ये किंवा राज्यामध्ये इतर जे काही पक्ष असतील त्यांची भूमिका त्याच्याबद्दलची काय ते सांगू शकतील. कुठले एक असं आहे की आज महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त आहे. युवक मी संघटनेचं बोलतोय सीमाताई त्यांनी संघटनेचं म्हटलं युवक अध्यक्ष पद रिक्त आहे.
विद्यार्थी संघटनेचं सुद्धा पद आज या पदावरती प्रशांत कदम काम करतात, पण ते त्या ठिकाणी दीर्घकाळ काम करतात. तो एक मुद्दा पक्षाच्या चर्चेमध्ये जरूर त्या ठिकाणी आहे. तिसरं, युवती संघटनेमध्ये सुद्धा संध्या सोनवणे काम करतात, पण त्याही संदर्भामध्ये पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. शक्य आहे कदाचित त्या बाबतीमध्ये निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये बसून होऊ शकतो. मुंबई अध्यक्ष पण अजून वाटते त्याही बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये चर्चा झाली, परंतु मग या सगळ्या निवडणुका लागल्याच्यामुळे त्याचं अंतिम स्वरूप होऊ शकलं नाही. लवकरच त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण कोरडूप म्हणून बसू आणि मुंबईच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करू. अजित पवारांचा जयंती कार्यक्रम हा शासन स्तरावरती होणार आहे. आता त्याचा शासन निर्णय काढला. परवाच तुम्ही पत्र दिलेलं होतं तुमच्या मंत्र्यांनी, आणि काल शासन निर्णय आला. त्याच्या पद्धतीने बघताय या सगळ्या निर्णयात. स्वर्गीय अजितदादांचं योगदान महाराष्ट्राच्या सर्वांगीण क्षेत्रासाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी फार मोठ्या टोकावरती राहिलं. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, वहिनी संबंधित आहेत, पण वहिनी आमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि साऱ्या मंत्रिमंडळाचे अतिशय मनापासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि दादांचा अनेक वर्षाचा एक निकटचा सहकारी म्हणून गुण व्यक्त करतो की दादांनी जे काम, जे योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिले, त्याचा आदर आज सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. म्हणून संबंध राज्यभरात शासकीय कार्यालयामध्ये, निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांची जयंती त्या दिवशी साजरी होते आहे. आम्हा सर्वांच्यासाठी तो क्लेशकारक, वेदनाकारी क्षण आहेच, पण आमच्या नेतृत्वाने केलेलं काम अभिमानास्पद आहे. याचा सुद्धा आम्हाला सर्वांनाच एक वेगळ्या भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अजितदादांचा तुम्ही जयंती उत्सव सर्व राज्यभर साजरा करणार अशा पद्धतीचा कार्यक्रम आमदारांना सुद्धा केला आहे. परंतु आमदारांची, तुमच्या पक्षातल्या आमदारांची नाराजी पाहायला मिळते की तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडनं असे निर्णय दिले गेलेले आहेत या जयंती कार्यक्रमामध्ये की अजित पवारांचा एकच फोटो जो आहे तो सेम फोटो सगळ्या मतदारसंघात बॅनरवरती लावावा, त्याचे जिओ टॅगिंग करावे वगैरे अशा पद्धतीचे काही निर्णय पक्षाच्या नेत्यांकडनं देण्यात आलेले आहेत. नाही, या संदर्भामध्ये पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार यांची एक एकत्रित बैठक मंत्र्यांच्या सहित देवगिरी बंगल्यावरती 15 दिवसापूर्वी झाली. ॲट लेंथ आम्ही चर्चा केली. मी स्वतःच दादांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सप्ताह जो काही साजरा केला जाणार आहे त्याच्या कार्यक्रमाची चर्चा आम्ही पक्षांतर्गत त्या बैठकीमध्ये केली. त्याप्रमाणे माझं जे काही पक्षाचा अध्यक्ष म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, पक्षाचे उमेदवार यांना जे पत्र जायचं आहे त्याचा मसुदा शिवाजीरावांनी तयार करून दिला होता, ते गेलेलं आहे. प्रत्येकजण अतिशय आपुलकीने, श्रद्धेने दादांच्या संदर्भातलं जयंतीचा कार्यक्रम 7 दिवस त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे काय तुम्ही म्हटलं तसं टॅगिंग वगैरे काही नाही. ठीक आहे, काही वेळेला आपण एक दादांचा एक फोटो असा आहे की जो प्रत्येकाला दादा समोर जात असं वाटत असतं. त्याच्यामुळे आम्ही चर्चा करत असताना करत असतो की कुठला फोटो अधिक लोकांच्या मनामध्ये दादांच्या प्रती, प्रत्येकाच्या मनात आहेच भावना, त्या अधिक उच्चंबळून आल्यासारखा तो दिवस त्यांच्या आठवणीचा आहे आणि त्याच्यामुळे ते एकंदरीत आम्ही चर्चा करतच असतो नेहमी. सर्वोच्च न्यायालयाने लवासा प्रकरणाच्या संदर्भामध्ये जी याचिका केली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने थेट आरोपी म्हणून त्यांना केलं होतं की शरद पवार असेल, सुप्रिया सुळे असेल आणि अजितदादा असतील, त्या तिघांमध्ये कुठलेही आरोप सिद्ध न होता आरोप करणं चुकीचं असं म्हटलंय कोर्टाने आणि ती जी FIR दाखल करावी अशी स्वरूपाची मागणी होती ती देखील याचिका फेटाळलेली आहे. एक मोठा दिलासा मानला जातो. या सगळ्या प्रकरणाच्या या संबंध कायदेशीर बाबीमध्ये मी एक साक्षीदार होतो, घटक होतो. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा याच पद्धतीने ती याचिका फेटाळलेली होती पूर्णपणाने. आणि त्याच्यामध्ये श्रद्धेय साहेब, आदरणीय दादा, स्वर्गीय दादा, सुप्रियाताई आणि मग इतर काही त्यांनी त्यावेळेला सुद्धा केलेलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ती फेटाळलेली होती. त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेली. त्याचं मेरिट हे शून्य होतं. केवळ द्वेषातूनच त्या पद्धतीची ती भूमिका घेतली गेली होती. पण या देशातील न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला निश्चितपणाने मिळालेलं आहे. कारण लवासा आत्तापर्यंत संबंध राज्यात, देशामध्ये ज्या थंड हवेची ठिकाणे किंवा हिल स्टेशन आपण म्हणतो ती ब्रिटिशांनी शोधलेली होती. साहेबांच्या मनामध्ये त्यावेळेला जे होतं ते त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केले
साहेबांनी जी बाब केली ती त्यांना जन माझे सांगाती या पुस्तकात त्याने एक पॅरा लिहिलेला त्याच्यावरती ते मला असं वाटतं ते याचिकेमध्ये त्या पॅराचा उल्लेख पण याचिकाकर्त्यांनी केला होता. कारण मी अनेक वेळेला या चर्चेमध्ये असल्यामुळे मला त्याच्यातले ज्ञात आहे. तर ते आज बरं झालं की या देशातल्या सर्वांगीण प्रगतीचा विचार ज्या पद्धतीने साहेबांनी दादानी केला त्याबद्दल काही वेगळ्या पद्धतीचे जे काही विचार न्यायालयामध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला त्याला पूर्ण विराम मिळाला. सगळ्या दिल्लीमध्ये बंगल्यासंदर्भात एक प्रश्न निर्माण होतो कारण की ज्या पद्धतीने आता सचिन अहिर आले त्याबरोबर एक सभापती असतील कौन्सिलर साहेब बंगले मिळत नाहीये अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तो काय भाग माझ्याशी नाही, माझा भाग संघटनेचा आहे. धन्यवाद.